अरे जरा फडकं धर. सरू, तुला माहिती का, ह्या लोकांमध्ये गोड बातमी माहेरी कळवल्यानंतर माहेरच्याने शगुन पाठवायचा असतो. हो, मला कोणीतरी सांगितलं होतं, आठवत नाही आता. कमाल झाली, बोलली नाहीस मला माहिती तर. तुम्हाला कोणी सांगितलं तो शगुन पाठवायचा असतो ते? चौबेनी अतिशय महत्वाची पद्धत आहे. आपण वेळ पाठवायला हवा ना त्यांना. हो, मी 2 लाखाची व्यवस्था केली आहे. काय घ्यायचं ते शिवच्या आम्हाला विचारून ते विकत घे, पाठवून दे. आई, कसला विचार करते सोडा? 2 लाख म्हणजे? अगं मी सुद्धा 1 लाख अरेंज करतो, तू काळजी करू नकोस. तू फक्त ना ते काय म्हणतात शगुन, त्याची मस्त तयारी कर. एवढ्या लाखात शगुन? मुलीला परदेशी पाठवलं ना आपण, मग आता चालीरीती पाळताना मागे पुढे बघायचं नाही, कळलं? सगळं त्यांच्या पद्धतीने व्हायला हवं. तिचं सुख महत्वाचं आहे, पैशाकडे बघायची काही गरज नाहीये. जेवायला वाट पटकन, भूक लागली मला. हो. काय भलतं होऊन बसलाय? मला वाटलं भडकाभडकी होईल तर लाखांची व्यवस्था करून बसले दोघं. काहीतरी करावं लागेल. हा वेडेपणा कोण थांबवू शकेल? शिव? नाही नाही, नको, अशी बोलू. शिव, चहा ठेवलाय. रुमाल आणि हे पाकिट. तू फाइल घेतलीस का? तिथे ठेवली होती. रख ली. तू काही विसरला नाहीस ना? गौरी जी, हमने तो सब कुछ ले लिया. आप तैयार होना भूल रही हैं. तैयार हो जाइए, ऑफिस जाना है ना. क्या वो खड़ी क्यों? फटाफट से तैयार हो जाओ ना. तुझा फोन इथे. ये क्या गौरी जी, हमारे काम क्यों कर रही हो? कर लेंगे अपने काम. आप तैयार हो जाओ फटाफट. शिव, शिव मी क्या हुआ आपको? परेशान लग रहे हो. आपल्या घरी ज्योतिषी आले होते. तो त्यांनी सांगितलं की मी घराबाहेर पडले तर माझ्यावर संकट येईल. क्या? हो, म्हणजे मी घरात आहे तोपर्यंत आपली कुलदेवी माझं रक्षण करेन. म्हणजे इथे काही त्रास नाहीये मला. आणि त्यांनी असंही सांगितलं की डिलिव्हरी होईपर्यंत मी घराबाहेर पडणं योग्य नाही. ये क्या बकवास है? हम कौन सी सदी में जी रहे हैं गौरी जी? 21वीं सेंचुरी है ये. इस सेंचुरी में ऐसी बातों का कोई लॉजिक नहीं बनता. हम नहीं मानते ये बातें. हो, पण दादीजी आणि अम्माजी मानतात ना. त्यांचा या सगळ्यावर विश्वासही आहे. त्यांना कोण समजावे? हम समझाएंगे. अभी जाके समझाते हैं. नाही नाही, आता नको बोलूस तू या विषयावर. तो कब बोले गौरी जी? 2-4 दिवस जाऊ दे ना, म्हणजे थोडं शांत होऊ दे ना. यहाँ कुछ शांत नहीं होगा गौरी जी. जैसे आज फरमान सुनाया ना, वैसे रोज नए नए फरमान सुनाए जाएंगे आपको. कैसे संभालेंगे आप, बताइए. मी करेन ना जसं जमेल. आपको कुछ करने की जरूरत नहीं है. जो करेंगे हम करेंगे. अभी बात करके आते हैं. आप रेडी रहना. तू शिव ऐक ना, थांब, तू ऐक तरी माझं. माताजी, आज खाने में हम क्या बनाए? अरे जो मुंबई वाली को पसंद हो बना लो. अच्छा. गौरी जी की पसंद की बड़ी चिंता है आप लोगों को. तो उन्हें घर में कैद करने का फरमान क्यों सुना दिया? ऐसे क्यों कह रहे हो मुन्ना?
वही जो आप कर रही हैं। क्या कर रहे हैं हम? ज्योतिषी का बहाना बना के आप गौरी जी की नौकरी छुड़वा रही हैं। जान सकते हैं ऐसा क्यों कर रही हैं आप? देखा माता जी आपने, आपकी लाडली मुंबई वाली ने इसके कान भर दिए। वो हमारे कान नहीं भर रही हैं। वो तो हमें बता भी नहीं रही थी। हम तैयार हो रहे थे, उनसे पूछा कि वो तैयार क्यों नहीं हो रही हैं। तो बोली कि घर पे रहेंगी। हमने पूछा क्यों, तब जाके बताया उन्होंने। तो अब पता चल गया ना, तो चुपचाप नाश्ता करो और ऑफिस जाओ। हमसे सवाल जवाब क्यों कर रहे हो? क्योंकि ये सारी दकियानूसी बातें अम्मा, और हम इन पे विश्वास नहीं करते हैं। आप लोगों को भी नहीं करना चाहिए। गलत बात है ये। देखा माता जी, आपका लाडला पोता आपके सामने हमें गलत कह रहा है और हम पे इल्जाम भी लगा रहा है, जबकि हम ये जो कुछ भी कर रहे हैं ये गौरी की भलाई के लिए कर रहे हैं, अपने पोते की सुरक्षा के लिए कर रहे हैं। नहीं, हमारा कोई और उद्देश्य नहीं है माता जी। अम्मा प्लीज, ये जो सब आप कह रही हैं ना। बस मुन्ना, तुम्हारी अम्मा ठीक कह रही है। अरे मुंबई वाली घर में रहेगी तो हम सब मिलके उसकी देखभाल कर सकते हैं। उसे समय पर खिला पिला सकते हैं और वो आराम भी कर लेगी, जिसकी उसे सख्त जरूरत है। लेकिन दादी जी। बस, जब तक मुंबई वाली को बच्चा नहीं हो जाता वो बाहर नहीं जाएगी। गौरी बेटा, हमें गलत मत समझो, हम तुम्हारे दुश्मन नहीं हैं। अरे तुम समझाओ ना मुन्ना को कि माँ बनना आसान काम नहीं है, कितनी जिम्मेदारी का काम है, और इस जिम्मेदारी को निभाने के लिए दो नाव पे पांव रखना खतरे से खाली नहीं है। माता जी हम ठीक कह रहे हैं ना? और नहीं तो का, अब बच्चे से बढ़कर ये नौकरी है। नाही पण आमच्या मुंबईमध्ये तसं आजी जी, ये मुंबई नहीं, ये बनारस है, और यहाँ बच्चे झूले घर में नहीं, माँ की गोद में पलते हैं। हाँ तो पालेगी ना गौरी, और तुम दोनों भी है ना, तुम्हारे पास बच्चा बड़ा हो जाएगा। अब हम अपनी गृहस्थी की जिम्मेदारियां निभाएंगे या बच्चा संभालेंगे? और माता जी की ये उम्र नहीं है बच्चा संभालने की, बच्चा गौरी को ही संभालना पड़ेगा। नहीं गो, थोड़ा थोड़ा सब करेंगे ना तो हो जाएगा। आप क्यों जिद कर रही हैं? हाँ, कहीं ऐसा तो नहीं कि नातिन का बच्चा पालने के लिए आपका यहीं रुकने का प्लान है? अम्मा प्लीज अब अज्जी से ऐसी बातें मत कीजिए, सही कह रही हूँ। नहीं शिव, शुक्ल जी, मतलब मुझे ऐसे लगता है कि अम्मा जी जो कह रही है वो ठीक है। वैसे भी मेरे लिए इस समय बच्चे से बढ़कर नौकरी नहीं है। लेकिन गौरी जी, आप ऑफिस जाइए, मैं यहीं रहूंगी। देखा माता जी आपने, जब से इसकी शादी हुई है कितना गुस्सा करने लगा है, दिमाग फिर गया इस लड़की का। आता हे सगळे पैसे त्या गौरीवर उधळणार, काय करू, कसं थांबवू? गौरीला कळलं तर? हा, ती नक्की थांबू शकेल। गौरीलाच फोन करते। हेलो। हॅलो गौरी। हाँ बहिणी, बोल ना। काय ग, आवाज आला? काय झालं तुझ्या? तब्येत ठीक आहे ना? हो। नाही मग आवाज असा उदास का येतोय? अस्वस्थ वाटतंय का? त्रास होतोय का? नाही नाही, तसं काहीच नाही बहिणी। खरं सांग गौरी, काय झालंय? अम्माजी काही बोलल्यात का तुला?
बघ आता आहे ना, छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस. काय आहे ना, आता आपल्याला बाळाचाही विचार करायला हवा. आपलं टेन्शन त्याच्यापर्यंत पोहोचू शकतं, त्यालाही त्रास होऊ शकतो ना. हो नाही म्हणजे टेन्शन असं काही नाहीये, पण काय झालंय मग? तुला काही खावंसं वाटतंय का? म्हणजे कालवण वगैरे खावंसं वाटतंय का? शिव फिरायला नेत नाहीये, एकटं वाटतंय, मी बोलू का शिवशी? नाही नाही नको अगं, तसं काहीच नाहीये. अम्माजींनी नोकरी सोडायला सांगितलीये मला. काय? अगं पण तू घर आणि नोकरी दोन्ही मॅनेज करतेस ना? हो पण त्यांना असं वाटतंय की उगाच दगदग होईल म्हणून. ओ असं होय, म्हणून टेन्शन मध्ये आहेस का तू? हो म्हणजे कळत नाही ग मला काय करू. आई बाबांना सांगितलं तर उगाच त्यांना टेन्शन येईल. हो बरोबर आहे ग. बघ मी काय सांगते तुला, सध्या ना रजा घे, थोडे दिवस घरी राहा, आराम कर आणि विचारपूर्वक निर्णय घे. हा तेच करते. ठीक आहे वहिनी, ठेवू फोन. बाय. बाय. काळजी घे हा स्वतःची. हो हो बाय. आई द्या ना, मी निवडते. नाही अगं झालंच, काय त्याला करून टाकते मी. आपण गौरीसाठी इतके पैसे खर्च करतोय, पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. काय ग म्हणजे काय? म्हणजे तिच्या सासरचे तिला त्रास देता येतच. गौरी काय बोललीये का तुझ्याशी? हो खूप अपसेट होती. अम्माजी तिच्या मागे लागल्यात, नोकरी सोड म्हणून. काय नोकरी सोडायला? काय डोकं बिकं दिलं का नाही आम्हाला? हे असे बुरसटलेले विचार घेऊन जगणार आहेत की काय आयुष्यभर? अरे वा, आता खरी मजा येणार. अम्मा तुला नोकरी करू देणार नाहीत आणि बाबा तुला नोकरी सोडू देणार नाही. गौरे, गौरे ये ना आजी. काय करतास? काय नाही, कपाट आवरते. अगं येळ मिळेल ना तेव्हा काम करू का सोया ना. तुम्हा नोकरीवाल्या बायकांना सगळं सांभाळून करूचा लागता ना. काय गो गौरे, नोकरीचं काय विचार केलं? सोडतलस का आपला? नाही म्हणजे काही ठरवलं नाही अजून. सुट्टीचं सांगितलंय ऑफिस मध्ये. अगो पण अशी किती सुट्टी मिळतली तुका? बघू मिळेल काही दिवस, नंतरचं नंतर बघे. गो फोन येलो बघ. कुणाचा? ऑफिस मधून फोन आहे, तिवारी सरांचा. हेलो नमस्ते सर. मिसेस गौरी शुक्ला, तुम्हारा मेल पढ़ा हमने, पर अब हम तुम्हारी छुट्टी सैंक्शन नहीं कर सकते. विदाउट पे की भी लिमिट खत्म हो चुकी है. अब या तो तुम्हें ज्वाइन करना होगा या तो रिजाइन करना होगा. सर मतलब अभी तो इमीडिएटली ज्वाइन नहीं कर सकती. ठीक है, तो सोचकर हमें बता दो कि अब हम तुम्हें निलंबित करें या तुम खुद रिजाइन करोगी. गौरे काय झाला? गो गौरे काय झालं? काय मी जॉईन केलं नाही तर नोकरी सोडावी लागेल, नाहीतर मला नोकरीवरून काढून टाकतील. काय बोलतोस? वाह वाह वाह, कमर में घुसते ही बीवी दिख जाए तो बात ही क्या है फिर. गौरी जी
ओ गौरी जी, किन ख्यालों में डूबी हो? तू कधी आलास? जब आप हमारे ख्यालों में डूबी हुई थी ना, तब आया हम। देखा, याद किया और आ गया ना। वैसे आपको जब भी हमारी याद आया ना, आप बस एक फोन कर देना, हम तो हाजिर हो जाएंगे। हमने बोल दिया अपने बॉस को कि जब तक हमारी बीवी की डिलीवरी नहीं होती ना, तब तक नो ओवर टाइम। और आउट ऑफ स्टेशन काम तो बिल्कुल ही नहीं। हमारा बॉस हमसे क्या कहने लगा पता है? हमसे बोला, शिव बाबू एक काम करो ना, मैटरनिटी लीव भी तुम ही ले लो, अपनी बीवी को क्यों दिलवाते हो? तो हमने उन्हें सेंट्रल गवर्नमेंट का रूल बता दिया है कि जैसे माँ के लिए मैटरनिटी लीव का प्रोविजन होता है, वैसे बाप के लिए भी पैटर्निटी लीव का प्रोविजन होता है। हम तो हक से छुट्टी लेंगे। अगर छुट्टी नहीं दी ना तो छोड़ देंगे नौकरी। हमारे लिए हमारी बीवी और बच्चे से ज्यादा जरूरी और कोई नहीं। गौरी जी, ओ गौरी जी, हम कब से बोले जा रहे हैं, कुछ कह ही नहीं रही आप। कोई टेंशन है? तूच तर बोलतोयस ना। मतलब कोई टेंशन नहीं है ना? फिर ठीक है। अरे हम भूल गए, आपके लिए गिफ्ट लेके आए थे। काय यात? खोल के देखो ना। नंतर बघते ना। क्या हुआ गौरी जी? क्या टेंशन है बताओ? देखो आप झूठ मत बोलो, अम्मा ने कहा कुछ? ऑफिस का टेंशन है? आप ऑफिस की तो बिल्कुल टेंशन मत कीजिए। हम ना आपके लिए नया लाइट वेट कॉम्पैक्ट लैपटॉप लेके आए, जिससे आपको वो भारी वाला लैपटॉप उठाना ना पड़े और आप घर बैठ के आराम से काम कर सके। लो, याची काहीच गरज नाही आता। तिवारी सरांचा फोन आला होता, मला सुट्टी देत नाहीयेत ते आणि नोकरी सोड असं म्हणाले। मी नोकरी सोडली नाही तर ते मला कामावरून काढून टाकतील। उस तिवारी के बच्चे ने ये बोला? फूफा जी ने तो नहीं भड़काया उसको फिर से? आप चिंता मत करो, हम चलेंगे कल आपके साथ ऑफिस, हम बात करेंगे। तू शांत हो आणि हे बघ, आता कोणाशी काहीच बोलू नकोस। अम्माजींची हीच इच्छा है ना, मी सोडते नौकरी। देखो गौरी जी, अगर आपकी यही मर्जी है तो हम आपके साथ हैं, लेकिन किसी की जोर जबरदस्ती में आके आपको झुकने की कोई जरूरत नहीं है। जो आपको सही लगे आप वो करो, ठीक है? अच्छा एक बात तो सुनो। हम इतने प्यार से गिफ्ट लेके आए हैं, देख तो लो। हम क्या कहते हैं कि हम अपने बच्चे को ना ABCD भी इसी लैपटॉप पे सिखाएंगे। बाबा चहा घ्या, गरम आहे तसा पिऊन घ्या, टेन्शन कमी होईल। टेन्शन कसलं? मला माहितीये बाबा, गौरीच्या सासरकडनं ज्या अचानक मागण्या आल्यात त्याने टेन्शन येणं साहजिकच आहे, पण आपण सगळं आपल्या ऐपतीप्रमाणेच करायचं। तेच करते मी। कर्ज काढून दिवाळी साजरी करायला माझा पूर्ण विरोध असतो, माहितीये तुला? बाबा तुमची तत्व मला माहिती आहेत आणि गौरीला सुद्धा सगळं माहिती, पण तिच्या घरचे जर असं हावरटपणा करत असतील, म्हणजे चालीरीतीच्या नावाखाली जर लुबाडण्याचा प्रयत्न करत असतील, पण काय करणार? शेवटी आपली मुलीची बाजू आहे। मुलीची असो किंवा मुलाची, पद्धती प्रत्येकाच्या असतात। त्या घरात मला वाटतं वर्षानुवर्ष असंच चालत असावं। हो बाबा, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या तत्वांना मुरड घालावी लागत असेल। हे सगळं करताना तुम्हाला किती त्रास होतोय? कसं आहे ना निशा, मी माझ्या मुलीला ज्या घरात दिलंय तिथल्या पद्धतीने स्वीकारल्या पाहिजे, आणि त्या स्वीकारण्यामध्ये जर तिला आनंद असेल तर त्या आनंदात मला आनंद आहे। तुमचं मन खरंच खूप मोठं आहे बाबा, पण आतून तुमचाही संताप होतोय ना? नाही, हे जर आधी झालं असतं तर कदाचित मला संताप झाला असता, पण गौरीच्या आनंदापेक्षा मला वेगळं मोठं असं काहीच नाही, ना माझी तत्व ना आपल्याकडच्या पद्धती। शेवटी दोन वेगवेगळ्या संस्कृती जेव्हा एकत्र येतात ना,
तेव्हा काही गोष्टी जुळतात, काही नाही जुळत, आणि ते आपण आनंदाने स्वीकारलं पाहिजे. कर्ज काढून रीती पाळणारा माणूस मी नव्हे, कळलं? जे जमेल झेपेल ते आनंदाने करायचं ठरवलंय मी. बरोबर बोलताय बाबा तू. शेवटी गौरीच्या आनंदातच आपला आनंद आहे. पण मगाशी तुम्ही काळजीत दिसलात म्हणून मी हे सगळं बोलले. पण मला तुमचं म्हणणं पटतंय. आपल्याला आनंदाने जे काही शक्य होईल ते सगळं आपण गौरीसाठी करूया. समजूतदार आहेस.